सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण भाग 52. तर यापूर्वी आपण पाहिले की श्रीकृष्ण गोपींना सोडून गेल्यामुळे सर्व गोपिकांची झालेली अवस्था अतिशय दुःखद होती आणि त्या सर्व ठिकाणी वनामध्ये झाडांना, वेलींना, रस्त्यांना, त्या वनामधील प्राण्यांना, पक्ष्यांना, पशूंना, सर्वांना, अरे तुम्ही कुठे श्रीकृष्णांना पाहिले आहे का, अशी विचारपूस करू लागल्या. राधेबरोबर श्रीकृष्ण गेले आहेत ह्या विचाराने देखील त्या दुःखी होत्या, परंतु जेव्हा त्यांनी राधेला सुद्धा एकटीलाच पाहिलं त्यावेळेला मात्र त्यांना अतिशय दुःख झाले की अरे रे, श्रीकृष्ण राधेला सुद्धा सोडून गेले. अशा प्रकारे दुःखी झालेल्या गोपिका सर्वत्र फिरू लागल्या आणि अचानकच एकाएक त्यांना श्रीकृष्णांचा त्यांच्यामध्ये आविर्भाव झाल्याचे जाणवले. जणू काही श्रीकृष्ण त्यांच्यामध्येच आले. जेव्हा श्रीकृष्णांचा आविर्भाव गोपिकांना आपल्या शरीरामध्ये झाला त्यावेळेला त्या गोपिकांना जे काही दुःख झाले होते, ज्या काही वेदना त्या गोपिकांना होत होत्या, ते सर्व दुःख आणि त्या सर्व वेदना ह्या एकाएक नाहीशा झाल्यासारख्या झाल्या आणि श्रीकृष्णांच्या संगतीने सर्व गोपिका ह्या पूर्ण तृप्त झाल्या. आणि त्यावेळेला सर्व गोपिकांनी आपले रेशमी जे उत्तरीय होते ते, त्या वनामधील ती जी कोमल वाळू होती, ती कोमल वाळू त्यांनी सर्वांनी काळजीपूर्वक आपल्या हाताने एकसारखी करून आपले उत्तरीय त्यावर अंथरून भगवान श्रीकृष्णांच्यासाठी त्यांनी तिथे आसन तयार केले. कारण की भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचेच जीव की प्राण होते आणि अशा प्रकारे सर्व गोपिकांनी आपल्या पुरुषोत्तमासाठी एक सुखासन त्या ठिकाणी त्यांनी प्रदान केले होते आणि गोपिकांनी एवढ्या प्रेमाने बनवलेल्या त्या आसनावरती भगवान विराजमान झाले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे सौंदर्य हे अधिकच सुंदर, अधिकच जास्त खुललेले होते. भगवान ब्रह्मदेव आणि शिव यांच्यासारखे श्रेष्ठ योगी, त्याच प्रकारे अनंत शेष आणि इतर सर्वजण हे भगवान श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये आसन देऊन त्यांचे ध्यान करण्याचा, सतत ध्यान करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु येथे या ज्या व्रज गोपी होत्या त्यांनी भगवान श्रीकृष्णांना अगदी आपल्या वस्त्रांवरती समोर बसल्याचे प्रत्यक्ष त्या जेव्हा पाहत होत्या ना, तेव्हा त्रैलोक्यामधील सर्वाधिक सुंदर अशा ललना असलेल्या त्या गोपिकांच्या मेळाव्यामध्ये साक्षात परमात्मा बसलेले होते आणि ते त्यावेळेला कामदेवापेक्षा हे अधिक आणि अधिक सुंदर असे दिसत होते. श्रीकृष्ण त्या सर्व गोपिकांच्या मध्ये बसलेले होते आणि गोपिका देखील श्रीकृष्णांच्या बाजूला बसलेल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे गोपिकांच्या मध्ये बसले होते ना, त्यावेळेला असे चित्र दिसत होते की ते गोपिकांच्या मध्ये देखील बसलेले आहेत आणि प्रत्येक गोपीच्या बाजूला देखील भगवान परमात्मा हे बसलेले आहेत. आता या ठिकाणी असा प्रश्न उद्भवला जाऊ शकतो की भगवान श्रीकृष्ण हे त्या ठिकाणी मध्ये देखील बसलेले होते आणि प्रत्येक गोपिकेच्या बाजूला देखील बसलेले होते, असे कसे काय बरे शक्य? तर ज्याप्रमाणे आपण ऐकतो की परमात्मा हा प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात वसलेला आहे, नाही का? तर या ठिकाणी भगवान गोपिकांच्या हृदयामध्ये न बसता प्रत्येक गोपिकेच्या बाजूला जाऊन बसले होते, परंतु त्यावेळेला ते बाकीच्यांच्यासाठी त्या ठिकाणी ते अदृश्य होते. अशा प्रकारे त्या व्रजांगणावर, त्या गोपिकांवरती भगवान श्रीकृष्णांनी विशेष कृपा दाखवली होती आणि त्या ठिकाणी असलेल्या गोपींनी देखील आपले हे जे प्राणवल्लभ होते, ह्या प्राणवल्लभाला त्यांनी प्रत्येकीने प्राप्त केले होते आणि आपला स्त्रीसुलभ जो क्रोध आहे तो त्या ठिकाणी लपून ठेवला होता आणि आपल्या स्मित हास्याने या परमेश्वराला, आपल्या प्रियतमाला त्या संतुष्ट करू लागल्या आणि त्यांच्या चरण कमळ देखील त्या दाबू लागल्या आणि स्मित हास्य करत त्यांनी आतापर्यंत जो आपला राग दाबून ठेवला आहे त्या हळूहळू त्या प्रगट करत त्यांना म्हणाल्या की हे श्यामसुंदरा, आम्ही आपल्या वृंदावनातील सामान्य मुली आहोत. आम्हाला वैदिक ज्ञानाची फारशी काही जाणीव नाही.
काय चूक, काय बरोबर हे आम्हाला कसे काय कळणार? म्हणून आम्ही सर्वजणी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की तुम्ही तर परमविद्वान आहात आणि परमविद्वान असल्यामुळे तुम्हीच आमच्या प्रश्नाचे यथायोग्य उत्तर देऊ शकता, असे आम्हाला दिसते. प्रेमी जे मनुष्य आहेत ना, त्या मनुष्यांचे 3 वर्ग असतात. पहिला वर्ग असतो तो केवळ प्रेमाची देवाणघेवाण करतो. दुसरा वर्ग जो असतो तो प्रतिपक्ष जरी प्रतिकूल असला तरी सुद्धा तो स्वतः अनुकूल राहून प्रेमच करत असतो, नाही का? आणि तिसरा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये जे काही प्रेमसंबंध आहेत ते प्रतिकूलही नसतात किंवा अनुकूलही नसतात. त्यामुळे हे श्यामसुंदरा, हे जे 3 वर्ग आहेत या 3 वर्गापैकी तुम्हाला कुठला मान्य आहे, अथवा तुम्ही या 3 वर्गापैकी कुठला वर्ग प्रामाणिक समजता, ते कृपा करून आम्हाला सांगा. अशा प्रकारे गोपिकांचे हे प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत झाले आणि ते म्हणाले की माझ्या प्रिय सख्यांनो, प्रेम करताना केवळ समोरचा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो आहे म्हणून आपण जर त्याच्यावरती प्रेम केले तर हे प्रेम नसून ते तर एखाद्या व्यापाराप्रमाणे झाले, नाही का? कारण की या प्रेमसंबंधात तुम्ही जेवढे प्राप्त करता तेवढेच तुम्ही देत आहात. तर वस्तुतः या ठिकाणी प्रेमाचा काही संबंधच उरत नाही. आणि अशा प्रकारचे प्रेम जे लोक करतात ते प्रेम नसून केवळ व्यवहार किंवा स्वार्थ आणि स्वकेंद्रितपणा. व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे देवाणघेवाण होते अगदी तशीच. परंतु अशा लोकांच्या पेक्षा ज्यांना प्रेमसंबंधाचा काही गंध देखील नाही, अशा व्यक्ती कितीतरी पटीने ह्या लोकांच्या पेक्षा चांगला. ह्या वर्गापेक्षाही जो दुसरा वर्ग आहे की समोरच्याची प्रतिकूलता असून देखील आपल्या प्रतिपक्षावरती प्रेम करणारा जो दुसरा वर्ग आहे तो नक्कीच श्रेष्ठ आहे. मुलांनी उपेक्षा केली तरी सुद्धा आई वडील त्यांच्यावरती प्रेम करतात, नाही का? या उदाहरणामध्ये जे प्रामाणिक प्रेम आपण बघतो आणि तिसऱ्या वर्गामधील लोक प्रेमसंबंधामध्ये अनुकूलही असत नाहीत किंवा कुठल्या गोष्टीची उपेक्षा देखील करत नाहीत, असे ज्या व्यक्ती असतात त्या पुन्हा ह्या 2 वर्गामध्ये पडतात. त्यामध्ये एकतर आत्मसंतुष्ट लोकांचा वर्ग असतो किंवा कोणाच्याही प्रेमाची अपेक्षा त्यांना नसते. त्यांना केवळ आत्माराम म्हणतात. अर्थात असे जे आत्माराम असतात ते पूर्णपणे त्या पुरुषोत्तमाच्या चिंतनात मग्न असतात. त्यामुळे कुणी आपल्यावर प्रेम केले काय अथवा केले नाही काय त्यांना कुठल्याच गोष्टीची चिंता नसते. दुसऱ्या वर्गामधले जे लोक असतात ते अकृतज्ञ या लोकांच्या मध्ये त्यांचा समावेश होत असतो आणि आपल्या आईवडिलांच्या कडून किंवा गुरूंच्या कडून ते लोक कृपा प्राप्त करतात आणि तरी सुद्धा या लोकांची ते नेहमी उपेक्षाच करत असतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गोपींचे जे प्रश्न होते त्यांची अप्रत्यक्षपणे अशा रीतीने त्यांनी उत्तरे दिली. तेव्हा गोपिकांच्या प्रश्नांचा जो भाव होता तो असा होता की त्या ज्या भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमसंबंधात अनुकूलही वागत नव्हते, परंतु उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी त्यांना असे सुचवले होते. गोपिकांना सांगताना केवळ भगवंतांना हेच सुचवायचे आहे की भगवंत म्हणजे साक्षात आत्मारामच आहेत. भगवंताला कुणाच्याही प्रेमाची कधीच अपेक्षा नसते. परंतु असे सांगताना भगवान श्रीकृष्ण असे देखील सांगू इच्छितात की अपेक्षा नसली तरी देखील ते कृतज्ञ मात्र नक्कीच नाहीत, हे देखील त्यांनी गोपिकांना सुचवले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण.